परत कवा पांघरून काढतील आणि कवा लचका तोडतील त्याचा नियम नाही. न जात पर न बात, न जात पर न पात पर, सिर्फ दिलीप सोपल की बात पर. कृपा करून विनंती आहे की आपापल्या हातातला मोबाईल स्टार्ट लावा आणि माय भगिनींना विनंती आहे जरा खाली बसून घ्या. 10-15 मिनिटातच मी बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. आहे लांबपर्यंत आहे, लांबपर्यंत आहे. आभारी आहे, आभारी आहे. मधल्या उभ्या भगिनींना विनंती, फक्त 15 मिनिटं कळ काढा आणि थांबा. मला माहिती आहे तुम्हाला घरी जाऊन परत सकाळची तयारी करायची असते. आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष बाळासाहेब आडके ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आपले लाडके खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबुळे, महाविकास आघाडीच्या आणि समविचारी पक्षाच्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी, महाविकास आघाडीचे मशाल चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या तुम्हा सर्वांच्या भगिनी, सन्माननीय सौभाग्यवती निर्मलाताई विश्वास बारबुळे, त्याचबरोबर नगरपालिकेच्या 21 प्रभागातून उभे असलेले, मशाल चिन्ह घेऊन उभे असलेले सर्व प्रभागातील सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि बंधूंनो, वेळ मला थोडा कमी मिळालेला आहे पण हरकत नाही. ओमराजेंनी त्यांना प्रचाराला एकच दिवस मिळाला, त्यामुळे त्यांचे विचार ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. आज योगायोग जसा मगाशी नागेश अण्णांनी भगवंताच्या शासकीय पूजेच्या बाबतीत मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा सांगितला, हे माझ्या डोक्या बिक्याला लागल रे. तसाच एक सर्वसामान्यांचा आवाज ज्यांनी बुलंद केला ते आपल्या देशाचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मित्रांनो, गेली 9 वर्ष, 5 वर्ष विरोधकाची बॉडी होती, त्या ठिकाणी कारभार होता आणि नंतरची 4 वर्ष प्रशासकीय कारभार हा सुद्धा जवळपास 99% त्यांच्याच विचारांनी त्या ठिकाणी होता. आणि पाणी टंचाई हा सगळ्या महिलांचा खरा प्रश्न. पहाटे 2:30ला पाणी, पहिल्यांदा 5 दिवसाआड पाणी, नंतर 8 दिवसाआड पाणी, नंतर 10 दिवसाआड पाणी आणि मागच्या काही दिवसात तर 15-15 दिवसांनी पाणी आपण बार्शीकर पितोय. पूर्वीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा आम्ही सगळेजण ज्यावेळेस कारभार करत होतो त्यावेळेस जितका होता त्याच्या चौपट खर्च या नगरपालिकेचा या काही वर्षातला आहे. चौपट खर्च करून 10-12 दिवसांनी पाणी
आणि आम्ही 1/4 त्याचा खर्च करून 1 दिवसाड पाणी तेही धरण मायनस असताना दिलेलं आहे, हे विसरू नका. या देशाचे नेते सन्माननीय पवार साहेब यांनी पहिल्यांदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तो विधानसभेतल्या ठरावाचा मी एक साक्षीदार नसतानाही तर त्याला मत देणारा. आणि त्यामुळं अनेक भगिनी ह्या कारभारात भाग घेऊ लागलेल्या आहेत. आजही जवळजवळ निम्मी संख्या नगरसेवकांची भगिनींची राहणार आहे. आणि आपली एक भगिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सौ निर्मलाताई बारबोले ही एक उच्च शिक्षित भगिनी आहे. त्या MA शिकलेल्या आहेत. अर्थशास्त्र हा त्यांचा विषय आहे MA साठीचा. आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्रातल्या MA आहे. त्यामुळं ह्या 9 वर्षात बार्शी नगरपालिकेचा अर्थशास्त्राचा जो गाडा रुळावरनं घसरलेला आहे तो परत रुळावर आणण्याचं काम निर्मलाताई करतील एवढी खात्री मी या निमित्तानं तुम्हाला देतो. आता निवडणुकीचे फंडे म्हणून अनेक जण जात पात या सगळ्या गोष्टीचा उहापोह करायला लागलेले आहेत आणि हे नेहमीच करत आलेले आहेत. मुद्दा माझ्या विरुद्ध सुद्धा काही लक्ष्मी दर्शन करून उमेदवार उभे केलते. लक्ष्मी दर्शन म्हणजे लक्षात आलं ना, लेनदेन तसेच याही वेळेस केलेले. पण अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपलं एकच ध्येय की नगरपालिकेत मशाल चिन्ह घेऊन उभारलेले उमेदवार निवडून द्यायचे, एवढे एकच तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करून ठेवा. काय नाही भोगलं आपण 4 वर्ष. आणि मी परवाच ऐकलं की कुठेतरी समोरचे नेते म्हणले की माझ्याकडनं काही चुकलं असेल, अमकं झालं असेल. वर्ष झालं, त्याच्या आधी का नाही म्हणला? निवडणुकीलाच लगेच चुकलं कळलं काय? माझ्या निवडणुकीला वर्ष झालं, निधी मिळाला नाही वगैरे वगैरे तुम्ही सांगता. अरे मी जर प्रयत्न करून उजनीची पाणी पुरवठा आम्ही त्या काळात 22 कोटीमध्ये केली. आज ती करायची म्हणलं असतं तर 2200 कोटी रुपये लागले असते. तुम्ही कुठंतरी 200-300 कोटीची एक योजना, ती बी अर्धवट कुर्डवाडी बार्शी, ती आणली. मी कंधारवरनं पाणी आणलं बाबांनो. पण हा पैशाचा हिशोब, विकासाच्या नावाखाली बार्शीचा विकास नाही झाला, काही ठराविक लोकांचाच विकास झालेला आहे. आज मी अभिमानाने सांगू शकतो, मी माझ्या कारकिर्दीत 100 शाळा वाटल्या. आज त्या शाळेतून काम करणारे कर्मचारी, त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं आज वेगवेगळ्या जागी चांगली शिक्षण घेऊन नोकऱ्याला लागलेली. हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्याला पायाभूत सुविधा म्हणावं लागतं. 100 रुपये निधी आणला आणि 1000 रुपये निधी आणला हे आकडे नसतात. निधी येतच असतो, निधी आणावाच लागतो ना. आम्ही आणू शकतो. अजून माझे 4 वर्ष बाकी आहेत निधी आणायला. आणि मी काय 4000 कोटीच्या गप्पा मारणारा माणूस नाही. मी परवाही सांगितलं,
मला जर 4,000 कोटी रुपये जर मला दिले असते, मला म्हणजे कामाला, तर मी या बार्शीची सोन्याची लंका केली असते. पण मोठाड बोलायची सवय लागलेली, उमेदवाऱ्या देताना सुद्धा माणसं पळून जात होती यांची, नको आम्हाला, नको आम्हाला, चुप बैठ नाही तो कान काटूंगा. म्हणून काही जणांना बळजबरीनं उभा केलेला आहे. चूक त्यांची नाहीये, पण त्यांची चूक नाहीये का हे बघण्यापेक्षा अशांना मत द्यायची चूक तुम्ही करू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. अरे तुम्ही कशा कशात करता. साधं मी आता पदयात्रा करतोय बऱ्याच ठिकाणी, गल्ली बोळातली अवस्था, सर्वसामान्यांची परिस्थिती त्या ठिकाणी वावरतानाची. आता 4 वर्ष प्रशासकाचा कारभार आहे. अजून इकडे बघ, इकडे तिकडे करू नका, कोणीतरी असतंय, लक्ष द्यायचं नाही. ही निवडणूक आपल्याला शांततेत पार पाडायची आहे, हे ध्यानात ठेवा. वाळू पायाखालची घसरल्यानंतर माणसं घसरल्याने वागतात, बोलतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. साधी या मंडईतली गोष्ट सांगतो. 4 वर्ष झालं ठेका नाहीये कुठला, तरी सुद्धा हातगाडे शेतकरी, भाजी मंडईत बसणारे, भाजी मंडईमध्ये भाजी विकायला घेऊन आलेले शेतकरी यांच्याकडून बेकायदेशीरपणाने वसुली केली जाते. त्याचबरोबर प्रति हातगाडा 10 रुपये रोडवर विनापावती घेतले जातात. सर्वसामान्यांची लूट आहे. हे आम्ही करू देणार नाही, आम्ही करणार नाही. अशा किरकोळ दाट टोकरून पोट भरत नसतं. नगरपालिका आमच्या हातात दिल्यानंतर हे असले भाजी मंडईतले ठेकेन पिके हे अजिबात आम्ही ठेवणार नाही, बंद करून टाकणार. आणि सांगायचं, मोठ्या गोष्टी सांगायच्या. मी एवढंच सांगतो की यांनी सांगितले विकासाचं, त्याच्या एक चिठ्ठी आहे माझ्याकडे. यांनी रेल्वे स्टेशन कुठल्या कुठं नेऊन ठेवलं. म्हणजे माणूस बार्शी तालुक्यातला किंवा शहरातला पलीकडे आपल्या ख्वाजानगर मध्ये राहणारा तिथला किंवा शिवाजीनगर, त्याने रिक्षाने जायचं म्हणलं, त्याच्यापेक्षा अर्ध्या तिकिटात ती कुर्डवाडीला जाते. ती रेल्वे स्टेशन पळवलं, स्वतःच्या प्लॉटिंगला भाव मिळाले म्हणून उद्यान तिकडे पळवलं, म्युन्सिपाल्टीचं ग्रंथालय पळवलंय. झालंय का चालू? दाखवावं चालू आहे का. स्विमिंग टँक, मला तर आत्ताच कळलं की बार्शी नगरपालिकेचा स्विमिंग टँक झाला. कुठे आहे तो? झाला का चालू? दिसला का तुम्हाला? काय चाललंय? फटाके विक्रीची दुकानं सर्वसामान्य माणसाला आपण या ठिकाणी परवानगी देत होतो. फायर फायटर आहे तिथं. असं काय का दरवर्षी आग लागलेली कधी मला तरी आठवत नाही. एकदाच काहीतरी झालेलं होतं, ते फक्त तिथल्या तिथं विझलं. माणसाची थोडी पळापळ झाली एवढंच. पण आता 2-2 फायर फायटरच्या गाड्या असताना लांब कुठंतरी ते फटाके विक्रीची दुकानं सुद्धा पळवली तिकडं. आमचा मार्केट कमिटीमध्ये जनावरांचा बाजार होता. मी हा मुद्दा जरा बारकाईने सांगतो, तेवढा लक्षात ठेवा. जनावरांचा बाजार बार्शीचा
या जिल्ह्यात सोलापूरच्या बरोबरीनं होता. शनिवार जरी दिवस बाजाराचा असला तरी सुद्धा शुक्रवारपासून सोमवारपर्यंत जनावरांचा बाजार होता. आणि 4 दिवस चालणाऱ्या त्या बाजारामध्ये लांबून लांबून चांगल्या दुधाळ गाई, नंबर 1 ची बैल, म्हशी, मोठा व्यापार होता. आणि त्या व्यापारामुळं या बार्शी बाजारपेठेला चलन फिरत होतं. तो कुठं तिकडे खोपाडात नेऊन टाकला आणि त्याच्यामुळे आपल्यापेक्षा छोटी गाव असलेलं वालवड आणि ते कुठलं सोळेगाव का साळेगाव, हा, त्या ठिकाणचे बाजार आता बार्शीपेक्षा मोठे झालेले. आणि त्यामुळे बार्शीकरांचं जे बाजारपेठेतलं चलन फिरायचं जे स्रोत होता तो पूर्णपणे आटला गेला. कडबा बाजार तिकडच. अजून काय काय पळवायचं राहिलंय मला काही कळत नाही. पण तुम्ही ओमराजे सांगितलं आता लक्ष्मी दर्शनाचं, खरं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही, पण तरी सांगावं वाटतं. आता काय करणार, वाटपाला फार अधीर झालेले. केव्हा वाटतो असं सारखं एकेकाच चालू आहे. पाया पडणं पण चालू आहे, रडणं पण चालू आहे. मगाशी त्या भवानी पेठेत त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं की आत्ताच्या आत्ता बोर मारून देतो. वर्षभर का नाही मारलं, आजच कसं बोर मारायचं सुचलं. मी आज आमच्या पदयात्रेत आपला वर चोरमुले प्लॉटच्या तिथं ढोर आड आहे. फार पूर्वी मी तुकाराम बापू शिंदे, मठपती महाराज, आम्ही तिथून आमदार कोट्यातनं पाईप लावून पहिल्यांदा स्मशानभूमीत झाडं लावली होती, वैकुंठ स्मशानभूमीत. त्या ढोर आडावरची मोटार गेली कित्येक वर्ष बंद आहे. तिथं बसवलेली टाकी सुद्धा कुणाच्या घरी गेली त्याचाही पत्ता नाही. हे सगळे प्रकार आपण उघड्या डोळ्यांनी 9 वर्ष पाहिलेले आहेत. गाईचं पांघरून घेतलं म्हणजे कोल्ह्याची प्रवृत्ती बदलत नसते. हा, होत नसतं तसं. परत कवा पांघरून काढतील आणि कवा लचका तोडतील त्याचा नियम नाही, हे लक्षात ठेवा. आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा न जात पर न पात पर, सिर्फ दिलीप सोपल की बात पर मशालीच्याच पुढचं बटन दाबा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.